शुद्ध पाणी म्हणजे काय, नेमकं नळाचंच आम्ही वापरल्या जातो. 4 दिवस झाले नळ न आल्यामुळं विहिरीचं पाणी घेऊन वापर चालू आहे. जुना जो आरो होता तो बंद आहे. आमच्याकडे आरो तर नवीन या वर्षात काही आला नाही, या 1-2 वर्षात. विहिरीचं पाणी आम्ही वापर करून राहिलो नळ न आल्यामुळं. आता तिथं इथं आल्यावरही किंवा सुरुवातीला तिथं टाकतात किंवा काय माहीत नाही. आता बरेचसे ते वापरतात, आम्ही बी वापरतो, मुलांना बी देतो, आम्ही बी घेतो. शाळेचं पुरं स्टाफ वगैरे तोच पाणी घेतो. आता पहिला विषय आरोग्याचा तर ते गोष्ट बरोबर आहे. नळ न आल्यामुळं आता नाईलाज आम्हाला ते पाणी वापरावं लागतं. ग्रामपंचायत धाबाचा अजून एक अजब कारभार. झेडपी शाळेला माझ्याकडे ऑनलाईन काढलेले एक वाउचर आहे, ते म्हणजे 22/1/2025 रोजी. वाउचर नंबर आहे 12. लिहिलेलं आहे झेडपी शाळेला वॉटर कूलर खरेदी. त्याची किंमत आहे 85,000. पण आज आम्ही झेडपी शाळेला भेट दिली असता तिथं विचारणा केली की वॉटर कूलरचं तुम्ही पाणी देता का मुलांना. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणतेही वॉटर कूलर उपलब्ध नाही आणि आम्हाला मिळालेलं नाही. पण भ्रष्टाचार करण्याची हे एक नवीन शक्कल ग्रामपंचायतनी निवडलेली आहे. आपण समजतो मुलं ही देवाघरची फुलं. धाब्यातली ही प्रमुख संस्था ग्रामपंचायत, शाळेतील जे मुलं आहेत ते आपल्या गावचं भविष्य आहे. त्यांच्याकडे स्वतः खिशातून पैसे खर्च करून सेवा देणारी लोक गावातली पुढारी असतात. पण जो पैसा शाळेच्या नावावर त्यांनी खर्च केला आहे तो फक्त वाउचरपुरता खर्च केला आहे. आज नवीन नवीन शक्कल लढवून त्यांनी खर्च करण्याचा एक डाव साधला. मला असं वाटते की ते काम कोणतं करू हे विचार करण्यापेक्षा कोणतं वाउचर लावून खर्च करू याच्यावर त्यांचा जास्त भर आहे. आज दिवसेंदिवस हा भ्रष्टाचार एक दिवस नवीन भ्रष्टाचार पुढे येत आहे. अशा पुढारीला आणि अशा कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावून आमच्या धाबा ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला गाववासियांना न्याय द्यावा. पोषण आहार स्वयंपाकाच्या बाया आहोत. आज 15 दिवस झाले नळ नाही येत आहे. आम्ही विहिरीचं पाणी आणून स्वयंपाक करत आहोत, पोरायले पाणी प्यायला देत आहोत. आपल्या इथं जे आधी नळ येत होते तर आम्ही टंकीचंच पाणी घेत होतो. येतं थंड पाणी की मुलाला मिळत नाही. आम्ही नळाचंच पाणी पोरायला देत होतो, पाईपाचंच पाणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.